हॅलो. आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 स्टँडर्ड 3 लेसन नंबर 3 अवर युनिवर्स सन अर्थ अँड मून. ऑब्झर्व द ग्लोब अँड विथ द हेल्प ऑफ युअर टीचर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा ग्लोब तुम्हाला बघायचा आहे आणि तुमच्या टीचरच्या मदतीनं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. व्हॉट इज शोन बाय द ब्लू कलर ऑन द ग्लोब. या ग्लोबवरती निळ्या रंगाचं आहे ते काय आहे बरं? काय असेल? पाणी. बरोबर. व्हॉट कलर्स आर यूज्ड टू शो द वॉटर अँड लँड एरियाज ऑन द ग्लोब. आता ह्यात निळ्या रंगाचं आपण बघितलं आहे काय आहे? पाणी. मग आता हे जे काही आहे हिरव्या रंगाचं आणि राखाडी रंगाचं ते काय असणार आहे? बरोबर, जमीन. The land area on earth is less, about 29%, while the water area is 71%. म्हणजे ही काही जमीन आहे ही पूर्ण पृथ्वीच्या किती टक्के आहे? 29. आणि हे जे काही पाणी आहे हे पृथ्वीच्या किती टक्के आहे? 71%. वॉटर बॉडीज. Water on the earth is seen in the form of flowing water and stored water. Springs, reels, rivulets, rivers are examples of flowing water. आता मी तुम्हाला एक पिक्चर दाखवलं आहे. हे बघा, या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल स्प्रिंग, रील, रिव्ह्युलेट्स, रिव्हर्स कशाला म्हणतात. तुम्हाला चित्र बघून समजेल की त्याला कशाला काय म्हटलं जातं. ओके, हे सगळे काय आहेत? वाहत्या पाण्याचे स्रोत आहेत. Ponds, pools, small ponds, puddles, lakes, bay, seas and oceans are examples of water bodies. आता बघा पिक्चर आलेला आहे तुमच्या समोर. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉन्ड्स, पूल्स, स्मॉल पॉन्ड्स, पडल्स, लेक्स, बे, सी, ओशन सगळं दिसत असेल. ये सब क्या है? हे सगळे काय आहेत? स्टोर्ड वॉटर किंवा एका जागी साठलेल्या पाण्याचे स्रोत आहे. ओके, आता आपण वॉटर बॉडीज बघितल्या. आता आपण बघणार आहोत लँडफॉर्म्स. द डिफरंट शेप्स ऑफ लँड फॉर्म ड्यू टू इट्स अप्स अँड डाऊन्स आर कॉल्ड लँडफॉर्म्स. जमीन सगळी एकाच लेवलची असते का? नाही. काही ठिकाणी अप्स असतात, काही ठिकाणी डाऊन्स असतात. त्याप्रमाणे वेगवेगळे लँडफॉर्म्स बनले जातात. ते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. पिक्चरमध्ये बघा बरं तुम्ही. माउंटन्स, प्लेट्यूज, प्लेन्स, पिक्स, हिल्स, रिजेस, पास अँड व्हॅली हे सगळं दिसलं तुम्हाला? व्हेरी गुड. सो दीज आर लँडफॉर्म्स. हे जमिनीचे फॉर्म्स आहेत. अर्थ इज अ मेजर प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. अर्थ हा सोलार सिस्टीममधला खूप मोठा ग्रह आहे. द अर्थ इज सराउंडेड बाय एअर. आपल्या सभोवताली काय आहे जी आपल्याला दिसत नाही? ती आहे हवा. बरोबर. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. आपण बघितलं आहे बघा की लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणतात? सजीव वस्तू. सजीव कुठे आढळतात आपल्याला? जमिनीवरती, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये. कॉन्टिनेंट. अ लार्ज लँड मास ऑन अर्थ इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. आता हा फोटो बघा. तुम्हाला यामध्ये काही कॉन्टिनेंट्स दिसतील. किती कॉन्टिनेंट्स आहेत? 7 कॉन्टिनेंट्स. राईट. कोणते 7 कॉन्टिनेंट्स आहेत? एशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. करेक्ट. येस, हे काय झाले? कॉन्टिनेंट्स. ओशन. A large body of salt water on earth is called an ocean.
ओशन म्हणजे काय? समुद्र. हा जो काही आहे भाग तो आहे ओशन. तो कशा पाण्याचा आहे? सॉल्ट वॉटर, खाऱ्या पाण्याचा आहे. द अमाऊंट ऑफ वॉटर ऑन अर्थ इज ग्रेटर दॅन द लँड. आपण आधीच बघितलं की पूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात जास्त काय आहे? 71% पाणी, बरोबर, आणि 29% लँड, जमीन. दॅट इज वाय अर्थ इज कॉल्ड द वॉटर प्लॅनेट. यामुळेच अर्थला काय म्हटलं जातं? वॉटर प्लॅनेट. ऑब्झर्व. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालती प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायचे. व्हॉट इज द कलर ऑफ द सन ॲट सनराईज? सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळेला सूर्याचा रंग कसा असतो? लालसर असतो, रेडिश असतो, बरोबर. इज द साईज ऑफ मून सेम एव्हरी डे? चंद्राची साईज, आकार रोज सारखाच दिसतो का आपल्याला? नाही. न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजे अमावस्येचा दिवस. अमावस्येपासून 4थ्या दिवशी थोडा चंद्र दिसायला लागतो, 8व्या दिवशी अजून थोडा, 12व्या दिवशी अजून त्याचा आकार वाढतो आणि 15व्या दिवशी डे 15th ला फुल मून डे असतो. फुल मून डे म्हणजे पौर्णिमा, ज्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो, बरोबर. आता आपण पुढे बघूया. डू दिस ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. आपल्या घरातल्या कोणत्याही मोठ्या ताई, दादा, आई, बाबांबरोबर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. फाइंड अन ओपन स्पेस वेअर यू कॅन सी द स्कायज क्लिअरली. तुम्हाला जिथे आभाळ, आकाश क्लिअरली दिसू शकतं अशी एक जागा तुम्हाला रोजच्यासाठी ठरवून घ्यायची आहे. गो टू दॅट ओपन स्पेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हनिंग फॉर अ वीक. एका पूर्ण आठवड्यासाठी तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हनिंग, सकाळ आणि संध्याकाळ तिथे जायचं आहे त्या जागी. ऑब्झर्व द रायझिंग अँड सेटिंग टाइम्स ऑफ द सन अँड मून. तुम्हाला रोज काय करायचं आहे? सूर्य आणि चंद्र यांची उगवण्याची आणि मावळण्याची वेळ आहे ती बघायची आणि त्याची नोंद करून घ्यायची, लिहून घ्यायचं आहे. व्हाय डज द शेप ऑफ सन लुक द सेम एव्हरी डे? जसं मला सांगा, चंद्राचा आकार तुम्हाला बदलताना दिसतो तसा सूर्याचा आकार बदलताना दिसतो का रोज? नाही. व्हाय डज द साईज ऑफ मून चेंज एव्हरी डे? अंडरस्टँड दिस. रोज चंद्राचा आकार का बदलला जातो हे तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनं समजून घ्यायचं आहे. नंतरही आपण बघणार आहोत. द टाइम ऑफ रायझिंग अँड सेटिंग ऑफ सन अँड मून आर गिवन इन कॅलेंडर्स अँड न्यूजपेपर्स. कॅलेंडर आणि न्यूजपेपर, वर्तमानपत्रांमध्ये आणि कॅलेंडरवरती तुम्हाला सूर्य आणि चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा बघायला मिळतील. घरातले जे कॅलेंडर आहे ते बघा, न्यूजपेपर येतात त्यात शोधा, नक्कीच तुम्हाला सापडेल. यूजिंग सच सोर्सेस प्रिपेअर अ टेबल ऑफ द टाइम ऑफ रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन अँड मून फॉर अ वीक. तुम्हाला रोजच्या या गोष्टी बघून काय करायचं आहे? त्याची नोंद करायची आणि एक तक्ता, टेबल तयार करायचा आहे. उस टेबल में क्या होगा? राइजिंग टाइम म्हणजे उगवण्याचा आणि मावळण्याचा वेळ. कोणाकोणाचा? सूर्याचा आणि चंद्राचा. व्हेरी गुड. यू मस्ट हॅव सीन द मून अँड मेनी ट्विंकलिंग ऑब्जेक्ट्स इन द स्काय. ट्विंकलिंग म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लुकलुकणारे. तर तुम्हाला काय दिसलं असेल आकाशात? मून म्हणजे चंद्र आणि लुकलुकणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला दिसल्या असतील. इफ यू ऑब्झर्व द स्काय ॲट नाईट यू विल नोटीस दॅट नॉट ऑल स्टार्स शाईन. जर तुम्ही रात्री बघितलं, ही ॲक्टिव्हिटी केली, तर तुम्हाला समजेल की सगळेच तारे चमकतात का, लुकलुकतात का? नाही. द ट्विंकलिंग ऑब्जेक्ट्स दॅट शाईन
आर कॉल्ड ॲज स्टार्स. जे लुकलुकतात त्यांना आपण काय म्हणतो? तारे. मग मला सांगा बरं, चंद्र तुम्हाला लुकलुकताना दिसतो का? नाही. म्हणजे चंद्र तारा आहे का? नाही. द वन्स दॅट डोंट शाईन आर कॉल्ड प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स. जे लुकलुकत नाहीत, ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, अशांना काय म्हटलं जातं? प्लॅनेट्स किंवा सॅटेलाइट. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड स्टार्स अँड ऑल्सो रोटेट अराउंड देमसेल्व्स. हे व्यवस्थित समजून घ्या हां. आता रोटेट म्हणजे काय? अराउंड देमसेल्व्स म्हणजे स्वतःच्या भोवती जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही काय करत असता? रोटेट. आणि ज्या वेळेला प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड स्टार्स म्हणजे प्लॅनेट हे कशाभोवती फिरतात? ताऱ्यांभोवती. रिव्हॉल्व म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या भोवती फिरणं. म्हणजे इथे सपोज हा काय आहे? सन. सनच्या भोवती फिरणं म्हणजे काय? रिव्हॉल्व. आणि स्वतःच्या भोवती गोल 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 फिरणं म्हणजे रोटेट. व्हेरी गुड. द सन इज अ स्टार अँड हॅज इट्स ओन लाईट. सूर्य हा एक तारा आहे आणि त्याला स्वतःचा प्रकाश आहे. द सन इज स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे चेंडूसारखा आकार, जो भरीव गोल असतो. इट गिव्स अस हीट अँड लाईट. सूर्य आपल्याला काय देतो? उष्णता आणि प्रकाश. द सन इज ॲट द सेंटर अँड द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड इट. सूर्य मध्यभागी असतो, प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि उपग्रह त्याच्या भोवती फिरतात. द अर्थ इज अ प्लॅनेट. अर्थ काय आहे? एक ग्रह आहे. प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्सला स्वतःचा प्रकाश नसतो. द अर्थ गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. आपल्याला कोणामुळे प्रकाश दिसतो? सूर्यामुळे. आता हे पुढचं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला छान व्हिडिओ दाखवणार आहे, बघा तुम्ही. आधी आपण वाचून घेऊया. द अर्थ अँड द मून revolve around the sun. The earth spins on its axis. This is called rotation. Similarly, while rotating on its own axis, the earth also travels around the sun, which is called as a revolution. The earth's rotation causes sunrise and sunset. आता आपण व्हिडिओ बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये बघा, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरतीये, पण सूर्याच्या भोवती फिरता फिरता ती स्वतः भोवती सुद्धा फिरतीये. आणि ही व्हाईट जी काही लाईन आहे ती आहे ॲक्सिस. आता प्लॅनेट सन भोवती रोटेट करतात, पण प्लॅनेटच्या भोवती कोण रोटेट करतं? सॅटेलाइट्स. तर आपला अर्थचा सॅटेलाइट कोण आहे? मून. कारण मून हा अर्थभोवती रोटेट करतोय, राईट. आणि जेव्हा जी बाजू सूर्याच्या बाजूला आहे पृथ्वीची, त्या बाजूला आहे दिवस आणि त्याच्या मागच्या बाजूला आहे रात्र. जेव्हा पृथ्वी गोल 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 फिरत असते तेव्हा दिवस आणि रात्र होत असतो पृथ्वीवरती. समजलंय सगळ्यांना? ओके. After sunrise, there is daylight in a region, and this light after sunrise, there is a daylight in a region, and this light remains until sunset. This period is called as day. The darkness that occurs after sunset and remains until sunrise of the next day is called as night. A day consists of both day and night, periods combined. A single day has 24 hours. एका संपूर्ण दिवसामध्ये 24 तास असतात. त्यापैकी 12 तास असतो दिवस आणि 12 तास असते रात्र. आता दिवस आणि रात्र ही संकल्पना तुम्हाला माहीतच असेल. सूर्याच्या उगमापासून ते
अस्तापर्यंत दिवस असतो आणि सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत रात्र असते. द मून इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आता मी सांगितलं ना तुम्हाला की चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. करेक्ट. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ अँड ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन with the earth. It does not have its own light. The moon receives light from the sun. Therefore, the moon appears illuminated. आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती फिरतो. The shape of the moon changes every day, which are called the phases of the moon. हे जे काही आहेत, चंद्र नसणे, तो हळूहळू वाढत जाणे, तो पूर्ण होणे आणि परत अशाच पद्धतीनं तो परत न दिसणे, याला काय म्हणतात? phases of moon. The day where the moon appears as a complete circle in the sky is called full moon day. full moon day आपण बघितलं ना, full moon day जिथे चंद्र पूर्ण दिसतो. For 15 days after the full moon day, the visible part of the moon reduces every day. नंतर काय होत जातो? कमी कमी होत जातो चंद्राचा आकार. On the 15th day, the moon is in the sky, but it is not visible to the eyes, and that day is called as new moon day. मी इथेच तुम्हाला सांगितलं होतं वरती की रोज आकार सेम असतो चंद्राचा, पण आपल्याला दिसायला तो कमी जास्त दिसतो. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की का बरं आपल्याला चंद्राचा आकार रोज बदलताना दिसतो. समजलं नसेल तर व्हिडिओ थोडा मागे घेऊन पुन्हा एकदा बघा. चला आपण पुढे जाऊ आता. लेट्स अंडरस्टँड. द डायरेक्शन इन विच द सन रायझेस इज कॉल्ड ईस्ट डायरेक्शन. द रायझिंग ऑफ सन इज कॉल्ड सनराइज. सूर्य ज्या बाजूला उगवतो ती दिशा कोणती? ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व. द डायरेक्शन इन विच द सन सेट्स इज कॉल्ड वेस्ट डायरेक्शन. ज्या बाजूला सूर्य मावळतो ती दिशा कोणती असते? पश्चिम दिशा. द सेटिंग ऑफ द सन इज कॉल्ड सनसेट. सनराईज आणि सनसेट, सूर्य उगवतो त्याला सनराईज म्हणतात आणि सूर्य मावळतो त्याला सनसेट म्हणतात. सनराईज आणि सनसेट. आता बघा. वन डे टीचर टूक द चिल्ड्रन टू द स्कूल प्लेग्राउंड. टीचर, today I am going to give you information about directions. Do you know that wherever we go, we need to understand the direction? एक दिवस टीचर घेऊन जातात मुलांना मैदानावरती आणि सांगतात की तुम्हाला दिशा माहिती असल्या पाहिजेत आणि त्या कशा ओळखायच्या तेही माहिती असलं पाहिजे. स्टुडंट्स म्हणतात, येस टीचर. टीचर, इन विच डायरेक्शन डज द सन रायझेस. आपण मग असे बघितलं सूर्य कुठल्या बाजूला उगवतो? ईस्ट डायरेक्शन. करेक्ट. टीचर, राईट. इन विच डायरेक्शन डज द सन सेट्स. सूर्यास्त कुठल्या बाजूला होतो? सनसेट कुठल्या बाजूला होतो? वेस्ट. करेक्ट. जस्ट ॲज देर आर डायरेक्शन्स लाईक ईस्ट अँड वेस्ट, देर आर 2 more डायरेक्शन्स. रोहन विचारतो, विच वन्स. अजून कोणत्या 2 डायरेक्शन्स आहेत? टीचर सांगतात, स्टँड फेसिंग द ईस्ट डायरेक्शन, देन द नॉर्थ डायरेक्शन will be on the left side and the south direction will be on your right side. All children, it means there are 4 major directions: east, west, north and south. Absolutely correct, teacher. तर आता आपल्याला कसं समजायचं? जेव्हा तुम्ही पूर्वेकडे, ईस्ट म्हणजे कोणती? पूर्व. सनराईज ज्या साईडला होतो तिकडे बघून जर तुम्ही उभा राहिलात तर तुमच्या मागे जी दिशा आहे ती कोणती असणार आहे? वेस्ट, जिकडे सूर्य मावळणार आहे.
ईस्टकडे जर तुम्ही पूर्वेकडे तोंड उभं करून राहिलात तर तुमच्या डाव्या हाताला जी डायरेक्शन असणार आहे ती आहे साऊथ आणि उजव्या हाताला जी डायरेक्शन असणार आहे ती आहे नॉर्थ. समजलं? ओके. मॅप्स आर क्रिएटेड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थ and to make it easier to study. Creating such maps makes it easier for you to tell location of a place. मॅप कशासाठी बनवले जातात? मॅप ही आपल्याला दिशा समजण्यासाठी बनवले जातात आणि तुम्ही कुठे उभे आहात हे तुम्हाला कळतं, तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला कळतं. आता आपण खाली एक मॅप बघणार आहोत. In a picture given below, a house is shown at the center. Centerला काय आहे? House, घर. The school is located in the east direction. School कुठल्या बाजूला आहे? East. East म्हणजे पूर्व. Find out in which direction the other places are located in the picture and write it in the given box. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रयत्न करा समजायचा की कुठल्या बाजूला कोणतं प्लेस आहे. मी तुम्हाला सांगते नंतर. ईस्ट साईडला आहे स्कूल, बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलात तर तुमच्या मागची दिशा काय असणार आहे? वेस्ट. करेक्ट. आणि तुमच्या पुढची दिशा तुमची ईस्ट आहे आणि मागची दिशा वेस्ट आहे. तर नॉर्थ कुठल्या बाजूला असेल? डाव्या हाताला. डाव्या हाताला तुमच्या नॉर्थ आणि उजव्या हाताला साऊथ. आपण कोणत्या मेन डायरेक्शन बघितल्या? 4. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. आता या डायरेक्शन आपल्याला या क्रॉसवर्डमध्ये शोधायच्या. ईस्ट ऑलरेडी शोधून दिलंय त्यांनी. वेस्ट कुठे दिसतंय का बघा बरं. करेक्ट. WEST, वेस्ट. आता नॉर्थ कुठे सापडतंय का बघा. खाली आहे बघा. NORTH, नॉर्थ. साऊथ बघा, साऊथ सापडतंय का शोधा बरं. साऊथ SOUTH असं क्रॉस आहे बघा. साऊथ सापडलं. करेक्ट. चलो नेक्स्ट. There are many houses around us. Many houses put together form a village. We cannot show a village as it is in a picture. So we draw a picture of an area using direction, scale, signs and symbols, which is called a map. भरपूर घरं मिळून काय बनतं? एक गाव बनतं. पण तुम्ही मोठा गावा एवढा मोठा कागद आणू शकता का? नाही. मग त्यासाठी आपण काय बनवतो? मॅप. मॅपमध्ये काय असतं? दिशा दाखवल्या जातात, स्केल्स असतात, साईन्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल असतात. आणि हे सगळ्या कशावर दिसतात? मॅपवरती. करेक्ट. मॅप हॅव डायरेक्शन्स अँड सिम्बॉल्स. जस्ट लाईक अवर विलेज मॅप्स, देर आर मॅप्स ऑफ सिटीज. गावाच्या मॅप्सप्रमाणे सिटीजचे मॅप्स असतात. Villages and cities together with form a taluka. Several taluka put together form a district. Village आणि cities मिळून काय होतो? एक तालुका. आणि बरेच तालुके मिळून एक पूर्ण काय बनतो? डिस्ट्रिक्ट. A district and taluka map outline is provided as example for study. The map shows the district headquarter and taluka headquarter. The map also shows index, direction and scale. आता बघा, हा मॅप दाखवलाय. या मॅपमध्ये काय सांगितलंय त्यांनी? आता आपल्याला कसं ओळखायचं? हे छोटे छोटे जे डॉट्स आहेत हे काय आहेत हे तुम्हाला इंडेक्समध्ये समजेल बघा. तालुका हेडक्वार्टर. मग हा जो गोलात गोल आहे तो काय आहे? डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. आता ह्या ज्या बारीक बारीक रेषा दिसत आहेत मध्ये मध्ये
त्या कसल्या रेषा आहेत? तालुका बाउंड्री. आणि ही जी मोठी बाहेरची रेष आहे ही कसली आहे? डिस्ट्रिक्ट बाउंड्री. या इंडेक्स बरोबर अजून तुम्हाला इथे काय दिसतंय? डायरेक्शन. हे बघा इथे एन म्हणजे नॉर्थ, एस म्हणजे साऊथ, वेस्टला डब्ल्यू आणि ई म्हणजे ईस्ट. हे डायरेक्शनही तुम्हाला या मॅपवरनं समजतात. नेम द डायरेक्शन ऑन द मॅप आउटलाईन. मॅपच्या आउटलाईनला सांगा बरं. ईस्ट कुठल्या बाजूला आहे? ईस्ट या बाजूला आहे. नॉर्थ कुठल्या बाजूला आहे? या बाजूला. वेस्ट या बाजूला आणि साऊथ खालच्या बाजूला. समजलं सगळ्यांना? विच सिम्बॉल इंडिकेट्स द डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऑन द मॅप. डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर कुठल्या सूचीनं दाखवलंय बघा? डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर या मेनी कुठे दिसतंय? सेंटरला. हाऊ मेनी तालुकाज आर देअर इन द गिवन डिस्ट्रिक्ट मॅप. हा पूर्ण एक काय आहे? डिस्ट्रिक्ट. याच्यामध्ये किती तालुके आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 आणि हा सुद्धा एक मिळून 8. 8 तालुक्यांचा मिळून एक डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जिल्हा आहे. ओके, नेक्स्ट. Just as many talukas form a district, many districts form a state. बरेच सारे डिस्ट्रिक्ट मिळून एक काय बनतो? स्टेट. There are total 36 districts in a Maharashtra state. A map of Maharashtra state is given below. The map shows the districts of the state. Different lines are used on maps to show the areas of talukas, districts, and states. These are called boundary lines. This makes it easier to identify talukas, districts, and states. Boundary lines मुळे आपल्याला काय कळतं की तालुका, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट कोणते आहे. आता इथे बघा छान छोट्या छोट्या लाईन्स ज्या दिसत आहेत आपल्याला त्या आहेत डिस्ट्रिक्ट वेगवेगळे करण्यासाठी. टोटल महाराष्ट्रामध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत? 36. इथे तुम्हाला 36 डिस्ट्रिक्ट आणि त्यांचे नेम्ससुद्धा बघायला मिळतील. द स्टेट अँड डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज आर शोन इन द इंडेक्स गिवन ऑन द मॅप. या मॅपमध्ये तुम्हाला इथे इंडेक्समध्ये दिसेल बघा. स्टेट बाउंड्री कशी आहे, कुठल्या याने रिप्रेझेंट केलेली आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट बाउंड्री कुठल्या लाईन्सनी रिप्रेझेंट केलेली आहे. आणि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हे जे काही आहेत छोटे छोटे ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर कुठे आहेत ते दाखवलं जातं. आणि ही जी बाहेरची लाईन आहे डार्क ती आहे स्टेट. म्हणजे हे पूर्ण एक महाराष्ट्र स्टेट आहे आणि त्याच्यामधले हे 36 डिस्ट्रिक्ट. आपल्या शेजारचे स्टेट कोणते कोणते आहेत बघा बरं. गुजरात स्टेट, मध्य प्रदेश, इकडे कोणतं आहे छत्तीसगड, साऊथ साईडला कोणतं आहे कर्नाटका अँड तेलंगणा. आणि ही काय आपली सी लाईन समुद्र आहे या बाजूला. Find your district and color it in the map. Write the name of your district in the given box. With the help of your teacher, write in the given table which district, state or sea lines to the east, west, north, south of your district. आता हे आपण करणार आहोत. मी तुम्हाला एक मॅप दाखवते. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पहिले ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मी आहे सध्या मी आहे पुण्यामध्ये तर त्याला पहिले आपण कलर करणार आहोत. त्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्टचं नाव पुणे डिस्ट्रिक्ट हे या बॉक्समध्ये लिहिणार आहोत. आता आपण मॅप घेणार आहोत महाराष्ट्राचा मॅप ज्याच्यात 36 डिस्ट्रिक्ट्स आहेत. त्यामध्ये सध्या मी आहे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये. मग आपण पहिले पुणे डिस्ट्रिक्टला कलर करूयात. त्यानंतर डिस्ट्रिक्टचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे पुणे.
आणि आपल्याला काय करायचं आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ साईडला कोणते कोणते डिस्ट्रिक्ट आहेत ते बघून लिहायचे आहेत आपल्याला. आता वरची साईड जी आहे ती कोणती असते बघा, आपण इथे मॅप बघू म्हणजे तुम्हाला डायरेक्शन समजते. नॉर्थ, वेस्ट, ईस्ट आणि साऊथ. आता पुणे ह्याच्या नॉर्थ साईडला कोणते डिस्ट्रिक्ट आहेत, नाशिक. ईस्ट साईडला अहिल्यानगर. साऊथ साईडला सातारा, कोल्हापूर, सांगली. आणि वेस्ट साईडला रायगड. मग ही जी सगळी नावं आहेत, वेस्ट, साऊथ, ईस्ट आणि नॉर्थ, ही नावं आपल्याला बघून ह्या चार्टमध्ये लिहायचे. समजलं सगळ्यांना? ओके. आता आपण या पूर्ण टॉपिकमध्ये, पूर्ण चॅप्टरमध्ये काय शिकलो ते इथे आहे. वी हॅव स्टडीड दिस. द ग्लोब इज अ रेप्लिका ऑफ द अर्थ. ग्लोब काय असतो, अर्थ जशी असते त्याचा रेप्लिका, म्हणजे त्याच्यासारखाच एक छोटा दिसतो आपल्याला. सन इज अ स्टार. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सन आहे एक स्टार आणि मून आहे एक सॅटेलाइट. अर्थ इज अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. अर्थ हा एक ग्रह आहे सौरमालेचा. द मून इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे. अर्थ इज ऑल्सो कॉल्ड अ वॉटर प्लॅनेट. अर्थला वॉटर प्लॅनेट म्हटलं जातं. का बरं? कारण किती टक्के बघा, आपण सुरुवातीलाच बघितलं, 71% भाग हा पृथ्वीचा पाण्यानं आहे व्यापलेला आणि 29% जमिनीनं. त्यामुळे अर्थ ह्याला काय म्हटलं जातं, वॉटर प्लॅनेट. देर आर 4 मेन डायरेक्शन. कोणत्या 4 प्रमुख दिशा आहेत? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. करेक्ट. अ मॅप इज अ ड्रॉइंग ऑफ रिजन using direction, scale, index, signs and symbols. Direction and signs are shown in an index on the map. आपण मॅप बघितले, इंडेक्स बघितले, डायरेक्शन्स बघितले दोन्ही मॅपमध्ये. समजलं आहे? तसं आपण पूर्ण चॅप्टर बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जे काही एक्सरसाइज आहे तो आपण बघणार आहोत, याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा लेसन रीड करा, समजून घ्या. Till then, bye-bye.